नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता ॲग्रिकल्चर आणि ॲलाइड ॲडमिशनसाठी आज दिनांक 12/8/2026 रोजी फायनल मेरिट लिस्ट लागणार होती. तर 5:30 नंतर ती लिस्ट लागणार होती. तर अजूनपर्यंत वेबसाईटला काय अपडेट्स आले आपण ते बघू. तर आता आपण वेबसाईटला आलेलो, CET सेल सर्च केलं. यात आता कॅप 2026 सर्च करतो आहे, कारण तेथे रिझल्ट जे दाखवत आहे ते कॅप 2025चे दाखवत आहे. त्यामुळे आपल्याला कॅप 2026 असं सर्च करावं लागत आहे. आता हे सर्च केल्यानंतर कॅप 2026-27चं आलेलं आहे, त्यावर आपण क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर मग खाली आल्यानंतर ॲग्रिकल्चर एज्युकेशन यावर क्लिक करायचं आणि मग येथे नोटिफिकेशनचं जे सेक्शन आहे त्यात तुम्हाला पहिल्याच नंबरला फायनल मेरिट लिस्ट मिळेल. आता आता अजून फायनल मेरिट लिस्ट आलेली नाही विद्यार्थी मित्रांनो. आता मी ज्या प्रकारे स्टेप्स केल्या अशा प्रकारे तुम्हाला स्टेप्स करायचे आहे फायनल मेरिट लिस्ट मिळवण्यासाठी. आणि जर तुम्हाला डायरेक्ट फायनल मेरिट लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपला मी मागच्या वेळेससुद्धा प्रोविजनल मेरिट लिस्ट दिली होती आणि काल रात्रीच मी ग्रीव्हन्सची कन्सिडर्डची जी लिस्ट होती ती दिली आहे. तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तेथे आपण सर्व ॲडमिशन प्रोसेसचे अपडेट्स देत असतो. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला पाहिजे. आता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि स्क्रीनवर तुम्ही QR कोडसुद्धा बघू शकता व्हॉट्सअप ग्रुपचा. तर आता विद्यार्थी मित्रांनो, फायनल मेरिट लिस्टबद्दल आपण काही बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल ॲडमिशन प्रोसेसमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस काय झालं होतं, प्रोविजनल मेरिट लिस्टसाठी खूप विद्यार्थ्यांची घाई होती आणि ती लिस्ट खूप लेट लागली, म्हणजेच डायरेक्ट दुसऱ्या दिवशी लागली होती ती लिस्ट सकाळी सकाळी. तर तेव्हा काय झालं होतं, मेरिट लिस्ट तयार झालेली नव्हती. तर आता ही मेरिट लिस्ट तुमची तयार ऑलरेडी झालेली आहे. प्रोविजनल मेरिट लिस्टचे जे स्टुडंट आहेत ते असतील आणि आता एक्स्ट्रा काही स्टुडंट ॲड होतील जे ऑन होल्ड लिस्टमध्ये होते. तर ते स्टुडंट ॲड झाल्यामुळे हे थोडं चेंज करावं लागतील. त्यामुळे लिस्ट यायला थोडा टाईम लागेल, पण शक्यतो मागच्या वेळेसपेक्षा कमी वेळ लागू शकतो ही लिस्ट येण्यासाठी. काही सांगता येत नाही, जास्त वेळसुद्धा लागू शकतो. पण ज्यावेळेस ही लिस्ट माझ्याकडे येईल त्यावेळेस मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुप्सला तुम्हाला शेअर करून देईल. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रोविजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये काय चेंजेस असतात, तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमची रँक थोडी कमी होऊ शकते, कारण काही ॲडिशनल स्टुडंट्स ॲड होतात जे ऑन होल्डमध्ये होते. आता ते या लिस्टमध्ये येतात, तर तुमची रँक थोडी ड्रॉप होऊ शकते. त्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असतं तेच विद्यार्थी पुढे कॅप राऊंडसाठी एलिजिबल असतात. आता उद्या 13 तारीख आहे, 13 आणि 14 तारखेला तुम्ही कॅप राऊंडसाठी प्रेफरन्स भरणार आहात. त्याबद्दलसुद्धा आपण चर्चा करू पुढे व्हिडिओमध्ये. बाकी फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी चेक करायच्या आहेत ते आपण बघू आता. तर आता मी प्रोविजनल मेरिट लिस्ट ओपन करतो आणि त्यातच तुम्हाला सांगतो फायनल मेरिट लिस्ट बी तशीच असेल. पण आता फायनल मेरिट लिस्ट आपल्याकडे नाही, त्यामुळे फक्त प्रोविजनल मेरिट लिस्ट दाखवतो. त्यात ज्या गोष्टी तशाच गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये. आता सर्वात अगोदर तुमचा ॲप्लिकेशन नंबर असतं, मग तुमचं नाव असतं, त्यानंतर तुमची कॅटेगरी असते. या सर्व गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायचे. त्यानंतर तुमचं जेंडर चेक करून घ्यायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं नाव प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये होतं त्या विद्यार्थ्यांचं नाव आणि काही जे डेटा असतो तो चेंज नाही होणार फायनल मेरिट लिस्टमध्ये, तो तसाच राहील. ज्या विद्यार्थ्यांचं नवीन नाव आलेलं आहे ऑन होल्ड लिस्टमधनं, तर त्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी चेक कराव्या लागतील. आणि लिस्टमध्ये नाव चेक करत असताना एक महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर इथे तुम्ही जे सर्चचं ऑप्शन असतं तिथे आपला ॲप्लिकेशन नंबर सर्च करायचा आहे आणि थोडं वेट करायचं आहे पेशंटली. आणि लगेच तुमचं जर नाव नाही आलं तर घाबरून नाही जायचं आहे की माझं नाव नाही लिस्टमध्ये असं तसं, ते नाही करायचं आहे. थोडं वेट करायचं आहे. खूप मोठी लिस्ट असते, खूप जास्त विद्यार्थ्यांचं नाव असतं, खूप डेटा असतो, त्याला प्रोसेस करायला टाईम लागतो तर त्यामुळे थोडं वेट करायचं आहे. तर ते लोड होण्यासाठी टाईम लागतो. तर त्यानंतर थोडा वेळ तुम्ही वेट करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर जर तुम्ही सर्च केला असेल तर तेथे ॲप्लिकेशन जो नंबर आहे तुमचा ते पेज ओपन होईल. वरती तुम्हाला 1 of 1 असं दिसेल आणि त्यानंतर मग तुमचं जे ॲप्लिकेशन नंबर आहे त्याच्यावर ऑरेंज कलरने असं हायलाईट येईल, तेव्हा ते तुमचं नाव असेल. तर तेथे तुम्ही सर्व गोष्टी चेक करून घ्यायच्या. आता यात काय काय गोष्टी चेक करायच्या आहे तुम्हाला, यात तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर चेक करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे नेम आहे त्याची स्पेलिंग बरोबर आहे का नाही, त्यानंतर कॅटेगरी चेक करून घ्यायची, मग तुमचं जेंडर बरोबर आहे का नाही, त्यानंतर अदर रिझर्वेशनमध्ये कोणतं रिझर्वेशन घेतलं आहे ते चेक करून घ्यायचं आहे. मग SSC 12वीत तुम्हाला किती मार्क्स होते ते बघायचं आहे. त्यानंतर 10वीचे मार्क्स असतील ते बघायचं आहे. त्यानंतर बर्थ डेट असते ती पण चेक करून घ्यायची. मग आपली होम युनिव्हर्सिटी कोणती, म्हणजे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण 12वीचा पेपर दिला होता ते डिस्ट्रिक्ट कोणत्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं ती आपली होम युनिव्हर्सिटी असेल. मग ॲप्लिकेशन फॉर्म सबमिटेडची डेट आणि टाईमसुद्धा येईल तुमचं. त्यानंतर मग तुमचा मेरिट नंबर चेक करून घ्यायचा आहे. आता जो तुमचा मेरिट नंबर असेल तीच तुमची फायनल रँक असेल. यानंतर आता या रँकमध्ये काही चेंज होणार नाही. आता प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये जे रँक होते ते आता थोडे खालीवर होतील.
कारण नवीन विद्यार्थी यात ॲड होतील. आता जी तुमची रँक येईल विद्यार्थी मित्रांनो, तीच तुमची फायनल रँक असेल. त्यानंतर मग आपले टोटल पॉईंट्स किती ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे. त्यात CETत किती आणि एक्स्ट्रा वेटेजचे किती हे पण बघून घ्यायचं आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, HSC ग्रुपचे काही मार्क्स जे असतात विद्यार्थ्यांचे ते चेंज होतात. आता पहिला नंबरचा जो स्टुडंट आहे त्याचं तुम्ही बघू शकता इथे HSCचे 93.17% आहे आणि आपण BSc हॉनर्स ॲग्रिकल्चरच्या सेक्शनमध्ये बघितलं तर इथे 90.67 आहे. तर हा चेंज का? तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जे HSCचे मार्क्स आहे ते टोटल ऑल ओव्हर सब्जेक्ट्सचे मार्क्स आहे आणि आता आपण जे बघतोय BSc हॉनर्स ॲग्रिकल्चर ह्या सेक्शनमध्ये हे मार्क्स जे आहेत तुमचे जे कोर सब्जेक्ट होते, सपोज तुम्ही CETचा जो रिझल्ट लावला आहे ॲडमिशनसाठी तो जर PCMचा असेल तर त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ह्या 3 सब्जेक्ट्सचे मार्क्स मिळून जे पर्सेंटेज बनत आहे ते पर्सेंटेज तुमचे येथे मेन्शन आहे. हे तुमचे ऑल ओव्हर सब्जेक्ट्सचे पर्सेंटेज नाही. बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की माझे पर्सेंटेज चुकले, पण ते चुकलेले नाही आहेत. ते पर्सेंटेज जे आहेत ते तुमचे 3 सब्जेक्ट्सचेच आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. अशा प्रकारे गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडमिशनचं एकदा शेड्यूल बघून घेऊ आणि ग्रीव्हन्स कन्सिडर्डची जी लिस्ट होती ती आपण कालच टाकली होती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला. आता फक्त फायनल मेरिट लिस्टच नाही लागणार, फर्स्ट राऊंडसाठी जे अवेलेबल सीट्स असतात त्याचीसुद्धा लिस्ट लागेल आणि त्या दोन्ही लिस्ट जेव्हा लागतील तेव्हा आपण तुम्हाला सांगू. फायनल मेरिट लिस्ट लागताच आपण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देऊ आणि लिस्ट कशी चेक करायची ते तर मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर सांगितलंच. आता विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून प्रेफरन्स भरायचे आहेत. तर आता प्रेफरन्स भरताना चुका करू नका. त्यात खूप गोष्टी असतात, फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज. तर ह्या सर्व गोष्टींबद्दल गायडन्स लागतं विद्यार्थ्यांना आणि ते गायडन्स आपण आपल्या काउन्सिलिंगमध्ये देतो. ते जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करू शकता. त्या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केली पाहिजे, कारण आपण आपल्या काउन्सिलिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलअप केले होते त्या विद्यार्थ्यांचे सर्व फॉर्म अप्रूव्ह झाले होते आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑन होल्ड होते त्यांनी नंतरून जेव्हा आपली काउन्सिलिंग जॉईन केली त्यांचे मी ग्रीव्हन्समध्ये ते ऑन होल्डचे डॉक्युमेंट्सचं जे ग्रीव्हन्स होतं ते क्लिअर करून दिलं आणि आता त्यांचेसुद्धा फॉर्म अप्रूव्ह झालेले आहे. तर यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एक योग्य गायडन्स लागतंच आणि ते योग्य गायडन्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यासाठी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि आपण यात प्रेफरन्स लिस्ट पूर्ण बनवून देऊ तुमची आणि आपण तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या इंटरेस्टनुसार प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ. तुमच्याशी स्वतः कॉन्टॅक्ट करू, कॉलवर राहू, तेव्हा आपण तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ. असं नाही की तुम्ही सांगितलं इतके इतके मार्क्स आहे आणि आम्ही स्वतःच प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ, असं नाही. आपण तुमच्याशी चर्चा करून आपण प्रेफरन्स लिस्ट बनवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो.